दान देगा देवा, हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी. संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा चालू असणारा नामोत्सव मौजे श्री क्षेत्र धारणगाव. नुसतं धारणगाव नाही, वीर. कसं आहे ते? वीर आहे, वीर. गेली 49 वर्ष चालू असणारा हा तुमचा उत्सव यंदाचं वर्ष हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षातील आज उपांत्य दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. उद्या काल्यानं या उत्सवाची सांगता होणार आहे. संप्रदायात काही अलिखित नियम आहे. कीर्तनकारानं पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, उपांत्य दिवशी कोणता घ्यावा आणि काल्या दिवशी कोणता घ्यावा हे ज्याला कळालं तो कीर्तनकार, आणि ज्याला कळालं नाही तो नुसताच कीर्तनकार. समजून घ्या तुम्ही. आता आज नियमाप्रमाणे परमात्म्याकडं काहीतरी मागावं. गेली 6 दिवस 7 दिवस आपण जी सेवा केली, भगवंताकडं काय मागावं काय मागावं हे जीवाला समजत नाही महाराज. म्हणून संतांनी जे मागितलं ते मागावं. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा हे अभंग इतका प्रसिद्ध आहे, इतका नित्याचा आहे की मला नाही वाटत हा अभंग पाठ करण्याकरता कोणाला गाथा उघडावा लागला असेल किंवा ज्ञानेश्वरी पाहावी लागली, भजनी मालिका पाहावी लागली असेल. केवळ कानावर पडून पाठ झालेला हा महाराजांचा अत्यंत परिचयाचा अभंग, पण अर्थाच्या दृष्टीनं अत्यंत गहन असणारा तुकोबारायांचं हे पसायदान आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक आपले सद्गुरू असणारे निवृत्तीनाथांकडं जी पसायदानातून जगाच्या कल्याणाची मागणी केलेली आहे, विश्वाच्या, तोच भाव महाराजांचा या अभंगात आहे. संपूर्ण विश्वाचं कल्याण होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आपलं उपास्य दैवत असणारा पंढरीराय त्याच्याकडं प्रसादाचं दान मागतात. प्रसादाचं दान म्हणजेच पसायदान. काय त्याचं स्वरूप? देवा हे मला दान दे की तुझा मला सतत आठव राहावा, कधीही विसर न पडावा, हे मला दान दे. आणि असं दान जर तू आमच्या पदरात घातलं तर आम्ही तुझे गुणानुवाद मोठ्या आवडीनं गाऊ. आणि तुझे गुण आवडीनं गाणं हीच आमची जोडी. जोडी शब्दाचा अर्थ मिळगत, जोडी शब्दाचा अर्थ लाभ. हाच आमचा लाभ, हीच आमची मिळगत.
या मिळगतीपुढं आता संपदाही नको आणि या मिळगतीपुढं मोक्षही नको. कारण आम्ही जे दान मागतोय तुझा सतत आठव राहावा. देवाच्या आठवाला संपत्ती बाधक आहे आणि देवाच्या आठवाला मोक्ष बाधक आहे. ज्याला परमात्म्याचा नित्य आठव करायचा आहे त्याला संपत्ती स्वीकारून चालत नाही. ज्याला परमात्म्याचा नित्य आठव पाहिजे त्याला मोक्ष स्वीकारून चालत नाही. देवाच्या आठवाला बाधक असणारी संपत्ती आणि मोक्ष न लगे आणि या आठवाला आवश्यक असणारा सत्संग मात्र आम्हाला नित्य दे. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग दे. महाराजांच्या मागणीचं दानाचं स्वरूप देवानं जाणलं. म्हटले महाराज तुम्ही मोक्ष नको म्हणताय याचा अर्थ तुम्हाला जन्म हवा आहे आणि जन्मायचा असेल तर सगळ्या दुःखाचा अंतर्भाव ज्या गर्भवासामध्ये तो गर्भवास तुम्हाला भोगावा लागेल. अधिभौतिक अधिदैविक आणि आध्यात्मिक असं त्रिविध दुःख ज्या पोटात साठवलेलं आहे तो म्हणजे गर्भाचा वास आहे. जन्म आणि मरणामध्ये सगळी दुःख साठवलेली आहेत. असा गर्भवास तुम्हाला घ्यावं लागेल. तुकोबरा म्हणतात देवा आम्ही मागतो ते दान देत असतील आणि याच्याकरता जर गर्भवास भोगावं लागत असेल तर मनामध्ये कोणतीही शंका येऊ देऊ नको. किंतु परंतु येऊ देऊ नको. सुखानं खुशाल आम्हाला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीची माझी सर्व जोडी विठाला. आज उपांत्य दिवसात परिसरातील सगळी हरिभक्तीपरायण मंडळी, मला सगळ्याचं काही नाव उल्लेख माहीत नाहीत, पण ज्यांचा माझा जवळजवळ 25-30 वर्षापासून परिचय अशा गंभीरे साहेब आमच्या लहितकर महाराजांनी कुठलं विद्यालय होतं ते? हां, शिक्षण महाविद्यालय. त्याच्यातले आम्ही बरोबर विद्यार्थी होतो. 2-4 महिन्याचं ते आमचा संघ घडला. तेव्हापासून परिचय आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, नंतर लॉकडाऊन झाल्यावर ना त्याच काळात जे प्रशासक नेमलं होतं त्याच्यामध्ये आमचे गंभीरे साहेब होते. त्यांचा आमचा जुना परिचय आहे. पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांचे आमचे सोबदार सागर महाराज, का जावई कशी ओळख करून देऊ, चोपदारच बरं आहे आपलं, का जावई, या गावचे जावई असणारे आमचे सागर महाराजही आहेत. आणि ही सगळी आमचे सेवेधारी गायक मंडळी, मराठवाड्यातलं वांगी संस्थान जे आमच्या देहूकरांच्या परंपरेतलं आहे असे मच्छिंद्रआबा, मुंढे महाराज, गजानन महाराज, पुन्हा कुलदीप महाराज, मी नाव विसरलो, परिचय मला चांगला ह्यांचा. ही 3-4 मंडळी इकडली गाणारी मंडळी. मला आल्या आल्या माझा थोडा आवाज बसलेला आहे, मला धाकच पडला होता कसं करावं, कसं होईल, पण यांना पाहून पुन्हा जास्त धाक पडला, आता कसं होईल. बाकी धाक पड, आवाज बसल्यावर त्याच्या खाली काही सबादून नेता आला असतो, पण बहुतेक कीर्तनात साथ करणाऱ्या मंडळीच्या साथीपेक्षा साडीसाथीच जास्त आहे आता. वाजवणाऱ्याची म्हणणाऱ्याची फार साडीसाथी, पण ही मंडळी साथ करणारी आहेत, सेवाधारी आहेत. मी कधीही कीर्तनात गवयाचा आणि वाजवणाऱ्याचा उल्लेख करत नाही आणि करूही नाही. ते सेवेकरताच आलेले आहेत सगळे. कशा करता त्यांचं नाव घ्यायचं, नावं घ्यायचे, वाजवा टाळी, तुमची इच्छा असू अगर वाजवू नका. आमच्या कीर्तनात भजनाशिवाय टाळी वाजवायची नाही बरं का, लक्षात ठेवा. फक्त भजनामध्ये तुम्हाला वाजवायची टाळी, भजनात वाजवावी टाळी. पण ही मंडळी सेवेधारी आहेत, या प्रत्येकाच्या मागं काहीतरी परंपरा आहे म्हणून यांचा उल्लेख केलेला आहे. जगद्गुरू तुकोबराय या अभंगातून मागणी मागतात, पुन्हा पुढं मागतात, त्या दैवतेचा उल्लेख केलेला नाही. एक लक्षात घ्या, त्या दैवतेचा उल्लेख केला नाही. हेची दान देगा देवा. देवा हा मोघम शब्द वापरलेला आहे.
देव शब्दाचे अनेक अर्थ करता येतील, पुष्कळ बोलता येईल. महाराजांनी या अभंगातून देवतेचं नाव सांगितलं नाही, पण त्याचं एक लक्षण सांगितलंय. या अभंगात देव आहे कोणता? दान देणारा देव आहे. विठाला या अभंगामध्ये जो देव शब्द अभिप्रेत आहे तो दान देणारा आहे. कोण दान देऊ शकतं? दान देणाऱ्याकडं पात्रता लागते महाराज. दान कुणीही देऊ शकत नाही. दान देणारा 3 गुणानं संपन्न असावा लागतो. दान देणारा उदार असावा, दान देणारा समर्थ असावा आणि दान देणारा स्वतंत्र असावा. औदार्य, सामर्थ्य आणि स्वातंत्र्य या 3 गुणानं जो संपन्न आहे तोच दान देऊ शकतो. यातला एक जरी गुण कमी असला तरी दान देण्याकरता तो योग्य नाही. उदार आहे, समर्थ आहे, पण पारतंत्र्यात असेल तर दान देऊ शकत नाही महाराज. समर्थ आहे, स्वतंत्र आहे, पण उदार नाही, कसा दान देईल? उदार आहे, स्वतंत्र आहे, पण सामर्थ्यच नसेल तर दान कसा देऊ शकेल? दान देणारा समर्थ असावा, उदार असावा आणि स्वतंत्र असावा. असा जो देव आहे तो देव इथं अभिप्रेत आहे. कोण आहे तो? असा जगामध्ये एकच आहे, तोची एक जाण. पाऊले समान तोची एक जाण. शूरदाता जो विटेवर समचरणाविंद उभा आहे, कोण आहे? परमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग. हाच जगामध्ये एक दानशूर आहे महाराज. बाकी देत असतील दान, पण त्या दान देणाऱ्यामध्ये हा दानशूर एकच आहे. एक. लढाई अनेक करतात, शूर एकच असतो. परीक्षेला विद्यार्थी लाखोनं बसतात. पहिला क्रमांक किती जणांचा येतो? अर्थात एकाचाच. एकाचाच नंबर पहिला येतो ना. लाख विद्यार्थी बसले, क्रमांक पहिला. दान देणारे असले तरी एक दानशूर आहे, एक परमात्मा विठ्ठल. आणि इथं जो देव शब्द आहे तो विठ्ठल वाचक आहे. इथंच नाही, गाथ्यामध्ये जिथं जिथं देव शब्द आहे तो परमात्मा विठ्ठल वाचक आहे. तुकोबारायांना दुसरा देव मान्यच नव्हता, मान्य नव्हता. कारण पांडुरंग हा, सांगूच का, पांडुरंग हा देवच नाही. पांडुरंग देव नाही. मी हे कीर्तनात सांगतो. मग कोण आहे? देवाचा देव आहे. देवाचा देव. पहिलवान वेगळा आणि हिंद केसरी पहिलवान वेगळा. आपल्या आपल्या गावात सगळेच पहिलवान असतात. आपल्या गावात सगळेच पहिलवान असतात, पण जो सगळ्याला जिंकून येतो त्याला काय म्हणावं? हिंद केसरी. देव पुष्कळ आहेत, पण हा साधा नाही महाराज. देवाचाही देव आहे. बळीया माझा पंढरी देवा
पंढरीराव जो या देवांचाही देव, सगळ्या देवाचाही देव असणारा, याची उपासना केवळ जीव करतात, यात नवल नाही. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तवती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा असा बलवान, नुसता बलवान नाही, सगळ्या बलवानांच्या अग्रभागी. तुका म्हणे चक्रपाणी शिरोमणी बळियांचा, शिरोमणी आहे शिरोमणी. जगातले बलवान पुष्कळ आहेत, पण त्यांच्या बळाला देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. पंतप्रधानाचं बळ एका देशापुरतं मर्यादित असतं. तो देश संपला की त्याचं बळ दुसऱ्या देशात चालत नाही, उलट त्याला त्या देशात येण्याची परवानगी काढावी लागते. देश मर्यादा, काल 5 वर्षाची मर्यादा, आणि वस्तूची मर्यादा म्हणजे पंतप्रधानाचे जे काही नियम आहेत किंवा स्कीमा आहेत त्या फक्त माणसावर आहेत का जनावरावर, झाडावर आहे का? मर्यादा आहे काला वस्तूची. परमात्म्याचं बळ याही देशात आहे त्याही देशात आहे. मागही होता, आजही आहे आणि पुढंही राहणार आहे, आणि त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असा बलवान असणारा देवाचाही देव पंढरीराय तुकोबाराय त्याच्या दारामध्ये दान मागण्याकरता गेलेले आहेत. महाराजांना येताना देवानं पाहिलं, पण महाराजांचा भाव जाणला. मागण्याकरता आलेले आहेत, मागण्याकरता आले. तुकोबाराय ठरवूनच गेले ते आज देवाकडे जायचं आहे, दान घ्यायचं आहे. कारण जो पंढरीराय आहे, देणारा एकटाच आहे जगात. तो उदार आहे, तो समर्थ आहे आणि तो स्वतंत्र आहे. पांडुरंगा इतका समर्थ कोण आहे? एकच श्लोक गीतेतला विस्तार करत नाही. गतिर् भरता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृद प्रभव प्रलय स्थानम निधानम. बस या श्लोकावर प्रभू शब्दाचं वर्णन बघा माव. ज्याचं सामर्थ्य 84 लाख असणारे जीव, पंचमहाभूत असणारी, सगळ्यावर याचं प्रभुत्व. समर्थ आहे हा, समर्थ. 5 महाभूत आहेत, पृथ्वी आप तेज वायू आकाश. यांचं पटत नाही एकमेकात. देवाचं सामर्थ्य सांगतो. 5 महाभूताचं एकमेकाशी पटत नाही. गंमत अशी एकमेकाशी पटत नाही, पण हे एकत्र आल्याशिवाय पदार्थाची निर्मिती होऊ शकत नाही. पटत नाही पण एकत्र कशी येतात? त्याचं कारण आहे हा प्रभू. याचं सामर्थ्य. यानं सांगितलंय आकाशे सर्वत्र वसावे, वायुने नाव भरी उगीन रहावे, पावके दहावे वर्षावे, जळे पर्वता वैसकान संडावी, समुद्र रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी ते म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या, प्राणो हले जो जगाते. बस बस असा ऐसा जो मी समर्थ, तो मी जगाचा, आणि गगना ऐसा साक्षी भूतू तोही मीच. याच्यासारखा कोण आहे महाराज? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे,
चंद्रासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया बळे. शरीर आपलंय महाराज, पण त्याच्या सामर्थ्यानं चालतं. चाले हे शरीर कोणाची असत्य. हात पाय कान डोळे हे आपलंय, आपण म्हणतो आपलंय, पण त्यानं याच्यावरचं सामर्थ्य काढून घेतलं. डोळे असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही, तोंड असून बोलत नाही, पाय असून चालत नाही. काय झालं? आपल्याकडे गोड शब्द आहे, देव आज्ञा. काय झाली? देवानं आज्ञा काढून घेतली, त्या शरीरावरची आज्ञा काढून घेतली. देव आज्ञा. सामर्थ्य, समर्थ आहे. नुसता समर्थ नाही, उदार आहे. उदार. देव उदार आहे आणि आपण उधार आहे. नाही कळलं? देव उदार आहे आणि आपण उधार. देवा एवढा उदार कोण आहे महाराज? शरीर दिलं त्याने आपल्याला. बर, कोणतं दिलं? मानव देह दिला. 84 लाख प्रकारचे शरीर आहेत, पण आपल्यावर एवढा प्रसन्न देह झाला की माणसाच्या शरीराला घातले. इंद्रियजन्य देह दिला. बहुतेक सगळ्याची इंद्रिय आहेत, त्यातलं एक जरी कमी दिलं असतं तर, समजा 2 पायाच्या ऐवजी 1च पाय दिला असता. किती उदार आहे. शरीर दिलं, इंद्रियजन्य शरीर दिलं, जगण्याकरता हवा दिली. काय मोजतो हवेकरता आपण? देवानं हवा दिली. आपण काही देत नाही, फक्त हवा करतो. विठाला विठाला. हवेकरता काय मोजतो महाराज आपण? हवा दिली, पाणी दिलं, हे सगळं काय मोजलं? औदार्य आहे त्याचं महाराज. औदार्य. ठसा त्रिभुवनी उदार हा शिरोमणी. औदार्याच्या क्षेत्रामध्ये हा एकटाच उदार, बाकी सगळे उधार. त्यानं दिलं तर बाकीच्याकडे आहे ना. म्हणून दुकानात एक पाटी असते बघा, आज रोख उद्या उधार. तो उद्या कधीच उगवत नाही. आपलं तसंच आहे. आपण देण्याच्या बाबतीत उद्या आहे, तो उद्या कधीच उगवत नाही महाराज. म्हणून तर देवाच्या औदार्याचं वर्णन पुराणानेही केलेलं आहे. उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी, उदार तू हरी. देवाची या देवा गोपिकांचा पती उदार हे ख्याती त्रिभुवनी. याच्या औदार्याचं वर्णन ख्याती कीर्ती त्रिभुवनात आहे महाराज. याच्या इतका उदार कुणी नाही. रामायणातला प्रसंग आहे, बहुतेक ऐकला असेल तुम्ही. पुन्हा सांगतो. ज्यावेळेस सेतुबंधनाचं काम सुरू झालं, विभीषणाच्या लक्षात आलं आता सेतू पूर्ण झाल्यावर वानरासह प्रभू रामचंद्र लंकेवर स्वारी करून रावणासह आपल्या कुलाचा नाश निश्चित आहे, पण आपल्या भावाची समजूत काढावी शेवटचा म्हणून विभीषण रावणाकडे गेले. रावणा, अरे सीता ही महान पतिव्रता आहे, प्रभू रामचंद्राची ती भार्या आहे,
तू तिचा अभिलाष सोडून दे आणि या क्षणाला तू रामप्रभूला शरण जा. आणि रामप्रभूचा स्वभाव आहे शरण येती त्याचे न विचारी दोष. त्याला जे शरण येतात त्याचे ते दोष पाहत नाहीत. प्रभूचा स्वभाव असा आहे शरण येणाऱ्याचे दोष न पाहणार आहेत. तू शरण ये. रावणानं ऐकलं नाही, अपमान केला बिभीषणाचा. बिभीषण म्हटले आता लंकेत राहणं. सोडली लंका, रामप्रभूकडे आले. आल्याबरोबर रामप्रभूनं बिभीषणाचं स्वागतच केलं. या लंका नरेश, या लंकेचे राजा. राजा घोषित केलं लंकेचा राजा कोण? बिभीषण. वानरात चर्चा झाली. आत्ताच आला नाही की लगेच पद. म्हणजे हे आताच्या वानराचं नाही सांगत मी. आत्ताच आला नाही की लगेच राजा. आम्ही दगड टाकून दमलो, सेतू बांधला, अजून लंका जिंकायचे, रावण मारायचा आहे, काय करावं? सुग्रीव रामप्रभूकडे गेले. प्रभू बिभीषण आले. हो तुम्ही लंकेचा हो घोषित केलं. देवा अजून लंका जिंकायची आहे, रावण मारायचा आहे. त्याच्या आधी राम म्हणले सुग्रीवा आमच्या पुरुषार्थाबद्दल काही तुम्हाला शंका? सुग्रीव म्हणले पुरुषार्थाबद्दल शंका नाही, स्वभावाबद्दल शंका आहे. मला वाटतं न जाणो रावणाला रावणाची चूक लक्षात आली आणि रावण जर तुम्हाला शरण येता आला तर तुमचा स्वभाव आहे शरणांगता वज्रपंजर. तुम्हीच सांगितलं मोठं वरडून, तुम्हीच आव्हान केलं. या लागी शरणांगता शरण मीच एकू. हे कोण बोललंय? मीच एकटा शरण येण्याला योग्य आहे. ही भाषा कुणाची आहे? तुमचीच आहे ना. आणि तुम्ही तर आधी शब्द दिला आता बिभीषणाला राजान, जर रावण शरण आला तर. देव हसले. सुग्रीवा एवढंच आहे ना, एवढंच आहे ना. तुम्ही म्हणाल असं जर झालं तर रावण शरण आला मला तर रावणाला रावणाची लंका देऊ आणि बिभीषणाला आपली अयोध्या देऊ. याला औदार्य म्हणावं. आपुल्याची देशी पद देणारा महाराज. तुझ ऐसा कोण उदाराचे राशी आपुलेची देसी पद दासा. आपलं पद देणार आहे. कोण देतं पद महाराज? कोण देतं पद? काही माणसं उदार आहेत, समर्थ आहेत, उदार आहेत. काही सामाजिक कार्यक्रम म्हणा असे मोठे उत्सव केला की या मंडळीकडे जावंच लागतं. त्याला काही इलाज नाही, जावं लागतं. का म्हणले काय काढले? एक सामाजिक काम आहे, एवढा आपला उत्सव आहे, असं काम आहे, काय हरकत नाही म्हणले. चांगलं काम करता म्हणले तुम्ही, काय हरकत नाही. काय माझ्याकडं सेवा काय दिली? हो अमकं दिलेलं आहे तुमच्याकडे, एवढी जा, काही हरकत नाही. पण तुम्ही चुकीच्या वेळेला आली. आमचे गृहमंत्री घरात नाहीत. गृहमंत्री म्हणजे कोण? हा हा जोरात सांग मला ऐकायला. बायको? का बरं? मोठा भाऊ होऊ शकत नाही गृहमंत्री घराचा? वडील होऊ शकत नाहीत? चुलते होऊ शकत नाहीत गृहमंत्री? बायको?
घाबरू नका, सगळ्याचंच ते आहे. गृहमंत्री नाही, उदार आहे, समर्थ आहे, पण पारतंत्र्यात आहे. परमात्मा तसा नाही महाराज, तो स्वतंत्र आहे देण्याच्या बाबतीत. त्याच्याकडं पात्र अपात्रतेचा विचार नाही महाराज. मुठभर पोहे सुदाम्याला, पण लंका सोन्याचा गाव दिला. गाव, सोन्याचा गाव कुणाला दिला? सुदामदेवाला. आणि त्याचा कायमचा सरपंच केला. उपमन्याला क्षीरसागर देऊन टाकला. ध्रुवाला असं पद दिलं महाराज की चंद्र सूर्य तोपर्यंत निवडणूक घ्यायचं काम नाही, कायमचंच आढळपदी. बैसविला बा आढळ पदावर बसवलं ध्रुव बाळाला. असा हा स्वतंत्र देण्याच्या बाबतीत. अहो, मारायला येणाऱ्याला मोक्ष देणार आहे. तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देतान मनसे पात्रा पात्र. पै कैवल्य ऐसे पवित्र, वैरियाही दिली. मोक्षासारखी पवित्र गोष्ट पुतनेला दिलती. पुतना काय पूजा करायला आली नव्हती देवाची, मारण्याकरता आलती. पण सायुज्य सौरुषू दिधला पुतने, जे विषाची स्तनपाने मारू आली. पुतना कंटक मुक्त केली. मुक्त मोक्ष असा उदार, समर्थ आणि स्वतंत्र असणारा पंढरीराय तुकोबाराय जाणून त्याच्या दारामध्ये त्याचं औदार्य जाणतात, सामर्थ्य जाणतात आणि स्वातंत्र्य जाणून देवा आलो दान मागाया. आलो दान मागाया, 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 आलो दान मागाया. थोर करुणिया आस, थोर करुणिया आस, आलो दान मागाया, आलो दान मागाया. थोर करुणिया आस, थोर करुणिया आस, आलो दान मागाया, 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 आलो दान मागाया. थोर करुणिया आस, थोर करुणिया आस, आस, आलो दान मागाया, आलो दान मागाया. थोर करुणिया आस, थोर करुणिया आस, आस, आलो दान मागाया, आलो दान मागाया. वा, काय कळलं? पंगत पुन्हा आहे ना, घेऊन जावा, काय हरकत नाही. आलो दान मागायास, थोर करोनिया आस. मोठ्या अपेक्षेनं देवा औदार्य, सामर्थ्य, स्वातंत्र्य जाणून मी आलोय. महाराजांना पाहिलं देवानं. वा वा वा. एरवी घ्या म्हणून मागा लागणारा देव, नको म्हणणारे तुकोबाराय. वडिलांची परंपरा रीत सांगणारे, हात पसरी जिणे धिक त्याचे म्हणणारे. आज मागण्याकरता आले, देव प्रसन्न. काय देऊ महाराज, काय देऊ तुम्हाला? तुकोबाराय ओळखलं देवा, जाणलं तू मी आज मागण्याकरता आलो हे जाणलं, पण तू देशील हे घेण्याकरता आलो नाही. आम्ही मागतो तेच घेऊन जाणार आहे. आम्हाला दान दे. काय दे?
देगा देवा हे चिदान देगा देवा बोला हे चिदान देगा देवा 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 तुझा विसर तुझा विसर बाबा तुझा विसर बाबा गुण गायन आवडी गुण गायन आवडी तुझा विसर तुझा विसर भावा गुण गायन आवडी गुण गायन आवडी हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा देगा देवा देवा तू जाणलं मी मागण्याकरता आलो पण तू देशील ते घेण्याकरता आलो नाही आन नेघो देसी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी तू देशील ते घेण्याकर आम्ही मागतो ते हेच पाहिजे हेच हट्टात्मक मागणी म्हणावं याला काय म्हणावं हट्टात्मक हेच घेणार मागणीत काही ठिकाणी प्रार्थना आहे काही ठिकाणी विनंती आहे काही ठिकाणी हट्ट आहे तर काही ठिकाणी धमकी आहे काही धमक्यात्मक मागण्या असतात आंदोलन करील महाराजांची भाषा आहे काय देह घालू करवती करमरी टाकूया भीतरी अरे देवा शरीराचे करवतीनं तुकडे करून शरीर अग्नीत देऊ का ढकलून धमकी आहे काही ठिकाणी प्रार्थना आहे देवा ऐके हे विनंती विनंती एक मज नको रे हे मुक्ती तया इच्छा गती हे सुख काही ठिकाणी प्रार्थना आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी प्रार्थना आहे आजच्या अभंगातून हट्ट आहे हेच घेणार हेच पाहिजे हेच याच्याशिवाय रिद्धी नाही सिद्धी नाही मुक्ती नाही हेच दे काय दे तुझा विसरण व्हावा तुझा आम्हाला विसर होऊ देऊ नको म्हणजे सतत तुझा आठव राहावा अशा प्रकारचं दान देवा दे
ज्या अर्थी तुकोबर आहे देवाचा विसर न व्हावा आणि आठव व्हावा, हे मागणं, हे दान देवाकडं मागतात। याचा अर्थ असा आहे की देवाच्या कृपेशिवाय देवाचा सतत आठव राहत नाही, आठवत राहत नाही। देव जर सतत आठवत असेल समजावं भगवंताची कृपा आहे, देवाची आपल्यावर कृपा आहे। आणि कधी कधी आठवत असेल 7 दिवस आठवत असेल समजावं तेवढीच कृपा आहे देवाची आपल्यावर, तेवढेच 7 दिवस आहेत, पुन्हा नाही कृपा। देवाचा आठव आणि विसर फार महत्वाच्या गोष्टी आहेत। मानव देह येऊन देवाला जर विसरला नुकसान आहे महाराज, नुकसान। कधीही भरून न निघणार विसरली तया साधी हानी नाही, त्याला थोर विशेषण दिले, थोर। बाकीची शरीर वेगळी आणि मानव शरीर वेगळं, कारण हा देह देवाच्या आठवा करताच आहे महाराज। देवानं जो देह दिलाय तो त्याच्या आठवा करताच दिलेला आहे। नव्हे नव्हे मानव देहाला तुम्ही जो आलेलो आहोत, तुम्ही आम्ही ते या कार्याकरताच आलेलो आहोत। पाहे पा शरीराची गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अवघा सांडोनिया। इंद्रिये ग्रामीचे राजबिदी अहम ममतेच्या जल्पवादी, विकारांची मांदी मिळवनिया। ऐका, लक्ष द्या थोडं। मानव देहाला तुम्ही आम्ही आलेलो आहोत एक विशिष्ट कार्यभाग साधण्याकरता। काय तो? देवाला आठवणं। गंमत अशी महाराज, देहाला येऊन आपण इंद्रियाच्या गोंधळामध्ये एवढं रममान झालो, एवढं रममान झालो, इंद्रियाला भोग देण्यामध्ये रमला जीव। परमात्म्यानं शरीर कोणत्या कामाला दिलंय, कोणत्या कार्याकरता दिलेलं आहे, काय याचं प्रयोजन? ऐका, शरीर काही कमवलेलं नाही, शरीर काही वारसा हक्कानं मिळालेलं नाही, अन्ना शरीर कोणतला मोबदला देऊन घेतलेला आहे, ते देवानं दिलेलं आहे। दिलंय शरीर, मानव शरीर दिले, इंद्रिये हात पाय का, शरीर कमवलंय का आपण? माणसं व्यवहारात सहजच बनतात महाराज, काही नव्हतं। एक टाइम जेवण केलं महाराज, रात्रंदिवस कष्ट करून हे सगळं वैभव भावलं, असं कोणी आहे का? देवानं काही नाही, मी स्वबळावर हे शरीर कमवलं असं नाही। बरं, ते वारसा हक्का नाही मिळणार नाही, जसं आज्याचं पंजाकडं, पंजाचं पुन्हा वडिलाकडं, वडिलाचं पुन्हा मुलाकडं, मुलाचं नातवाकडं, हे जसं येतं हक्कानं। का म्हणलं हे शरीर? अहो आमच्या आजोबाचं होतं, आजोबाकडून वडिलाकडं आलं, वडिलाकडून माझ्याकडं आलं, आता माझ्याकडून माझ्या पोराकडं। ते वारसा हक्कानंही आलेलं नाही, ते देवानं दिलेलं आहे। हां, यायचं तिथं, ते पुढं आहे देवानं हे दिलेलं आहे, दिलेलं आहे। काय प्रयोजन? त्याचं आठवणं हे प्रयोजन आहे। पण माणसाला वाटतं शरीर मिळणं म्हणजे करा मजा, मजा करा। लोक सहज म्हणतात महाराज भाग्यवान आहे आपण, आपला नंबर कोरोनात लागला नाही। मग आता ल्यावे, खावे, बरे असावे, महत्वाचा शब्द सदैव, कधी कधी नाही, रोज चांगलं खावं, रोज चांगले कपडे घालावे आणि बिना कष्टाचा अमाप पैसा जवळ असावा, सदैव। देहाकडं पाहण्याची दृष्टी भोगाचे महाराज, भोगाची, आणि याचा परिणाम म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा विठाला। जे प्राणिया कामी भारू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा। देवधर्म सानी पडिले सकळ, देवधर्म सानी पडिले सकळ, देवधर्म सानी पडिले सकळ, देवधर्म सानी पडिले सकळ, विषयी
आहे तो देव धर्म एका कोपऱ्यात आणि रमलाज विषय भोगण्यामध्ये महाराज. भोगण्यामध्ये नुकसान आहे. तुका म्हणे त्यांनी केली मनुष्यपणा हानी, असंच प्रमाण आहे पण चौचरणे आहे. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली हानी, देवा विसरूनी गेली म्हणती मी माझे. विसरले महाराज, देवाला विसरले. ज्या कामाकरता ज्या कार्याकरता देह मिळालाय त्याच देवाला विसरला महाराज, विसरला. काय आहे, एखादा सरकारी नोकरदार असा, शासनाने एका विशिष्ट कामाकरता त्याला त्या पदावर बसवलेला आहे आणि शासन मोबदला म्हणून पगार देत आहे. पण शासनाच्या लक्षात आला हा नुसताच पगार खातोय आणि कामच करत नाही. शासनाच्या दृष्टीनं तो गुन्हा आहे. काय आहे? गुन्हा आहे. ज्याच्या करता नेमलंय, ज्या कामाकरता तो आलेला आहे ते काम करत नाही, नुसताच पगार खातोय, गुन्हा आहे. देवानं शरीर ज्या कामाकरता दिलंय, ज्या कार्याकरता दिलंय, तो कार्यभाग जर देहात साठवला नाही तर देवाला आठवलं नाही, गुन्हा आहे, गुन्हा महाराज, गुन्हा. काय भाषा आहे तुकोबारायची? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धे. का तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. देवाचा विसर पडणं म्हणजे मानवी देहात येऊन अपराध करणं, अपराध. आणि अपराध झाला की शिक्षेला पात्र आहे. शासन दरबारी पगार खातोय, काम करत नाही, नुकसान, गुन्हा आहे. मग काय करतो शिक्षा शासन? त्याला त्या पदावरून काढून टाकतं. पदच्युत, बडतर्फ, त्याला मराठीत सस्पेंड म्हणतात. काय करतात? सस्पेंड. का म्हणले ते साहेब दिसत नाही? अहो ते नाही ना आता काम. का? बडतर्फ करून टाकलं शासनानं, सस्पेंड केलं त्यांना. का? अहो कामच करायचं नाही, नुसताच पगार खायचं म्हणल्यावर मग काय म्हणले? काढून टाकलं, शिक्षा दिली, त्या पदावरून काढून टाकलं. ऐका, मानव देहाला आलाय, देवाला विसरलाय, गुन्हा. आणि या गुन्ह्याची शिक्षा काय करतो परमात्मा? परमात्मा त्याची ही देहरूपी पदवी काढून घेऊन त्याला अशा योनीला आणि अशा ठिकाणी जन्माला घालतो.
तरी मनुष्य देहाचा तागा, जे घेऊनी रुसती जगा, ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी. अर्जुना, मानव देहाला आलेला आहे. तागा शब्दाचा अर्थ आश्रयानं राहतोय मानव देहाच्या, आणि मला विसरतो ते पदवी हिरोणी पैगा ऐसे ठेवी. त्याची मानव देहरूपी पदवी काढून घेऊन त्याला मी ऐसे ठेवी. कैसे ठेवी? मग आहाराचे नी नावे, जेथ तृणही नुगवे, व्याघ्र वृश्चिक आडवे तैसेची करी. त्याला अशा ठिकाणी आणि अशा योनीला जन्माला घालतो की जे असं ठिकाण आहे जिथं खाण्याकरता गवताची काडीही उगवत नाही. आता गवताची काडी उगवत नाही याचा अर्थ पाणी नाही. मग नुसतं हवेवर किती दिवस जगणार आहे? खायला पाहिजे ना. आपण आधी विचारतो पंगत आधी आहे का नंतर आहे? म्हणजे आधी असली तर पटकन जेवून घ्यायला बरं, आणि नंतर असली तर शेवट यायला बरं. आधी खायला, जिथं खायला पाणीच नाही तर गवताची काडी उगवत नाही म्हणजे पाणी नाही. अशा भूमीवर व्याघ्र, वाघ, वृश्चिक, विंचू, आडवे, काही आडवे प्राणी म्हणजे साप वगैरे, अशा योनीला जन्माला घालतो महाराज. ऐका काय भाव आहे माऊली. पुढच्या वेळी मला काय आता आठवण आहेत. माऊली म्हणतात, ज्या वेळेस हा जीव भुकेनं व्याकुळ होतो, भूक सहन होत नाही, काहीच नाही, शेवटी तो आपल्याच शरीराची लचके तोडून आपली भूक वागवतो आणि तिथंच मरतो आणि पुन्हा तिथं जन्माला येतो. केव्हा? देवाला विसरल्यावर. ही शिक्षा आहे महाराज. याचा अनुवाद तुकोबाराय करतात. नरक साधीला नरक साधीला विसरोनी देवा, देवा बुडाले ते भवा नदी माझी. देवाला विसरणाऱ्याला नरक आहे नरक. नारायणा विसरली संसारी, तया अघोरी घोरवास. नारायणा विसरली संसारी, तया अघोरी घोरवास. मगाचं बाळक्रीडेतलं आणि हेही बाळक्रीडेतलंच आहे. देवाला विसरणाऱ्याला नरक आहे महाराज, नरक. आणि तिथला मालक मग यम आहे. एकदा त्याच्या ताब्यात गेलं की ना वशिला, ना दया, ना माया, ना सूट. सगळ्याला सारखी शिक्षा. तो पाहत नाही हा राजा आहे, हा रंक आहे, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा कार्यकर्ता, हा समाजसेवक आहे का हा हप आहे. एकदा त्याच्या ताब्यात गेलं, देह प्राप्त होऊन देवाला विसरला. मारणं काय महाराज, तोडणं काय आणि झोडणं काय. निष्ठुर. ज्यांच्या खात्यात दया आणि माया शब्द नाही, अत्यंत निष्ठुर आहे महाराज यमाचे किंकर. ताब्यात गेले ना ते मारिती, तोडीती, झोडीती.
निष्ठुर यमाचे किंकर बहुसार. मारणं वेगळं आहे, तोडणं वेगळं आहे आणि झोडणं वेगळं आहे. तिन्हीचा एक अर्थ नाही. मारणं वेगळं असतं, तोडणं वेगळं असतं आणि झोडणं वेगळं असतं. ते एकदाच करतात हे. बरं, ते शरीर असं प्राप्त होतं की त्याच्यात मरण नसतं, यातना निश्चित. विठाला एकदा यमाच्या ताब्यात ते शरीर गेलं की तिथं मरण नाही, यातना निश्चित. मारण एखादा जनावर धान्य खायला जावं आणि मालकानं पाहावं, महाराज असा चवताळून उठतो. महाराज हातात काय पाहत नाही, दगड आहे का काठी आहे का आसूड आहे. मारायला सुरुवात, कुठं लागतं, कुठं मारतोय, काही दया माया. मारणं, तोडणं. तुमच्याकडे ऊस आहे ना, ऊसाचं पीक आहे का? आहे. ऊस तोडल्या जातो कशानं? कोयत्या. हान कोयता की तो कोयत्यानं ऊस तोडायचा. आणि झोडणं, तूर आहे ना तुमच्याकडे, आहे ना तूर? आता मळणी यंत्र निघाले, पहिले मळणी यंत्र नव्हते. ते तुराट्याच्या पेठ्या बांधायच्या, पेठ्या, आणि खळं चालायचं महाराज 8-8, 10-10, 15-15 दिवस. माहीत आमच्या चौदार आहे का म्हणले, नाही म्हणले खळं असलं किती खळं, 8-10 दिवस चालणार आहे. आता मग त्या पेठ्या ज्याला भरपूर शेंगा लागलेल्या असतात, भरपूर पाला असतो, मग खळ्यामध्ये ते पेंड्या धरायच्या, फिरवून फिरवून आपटून झोडून 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 जो पेठा शेंगानं पाल्यानं लखडलेला झोडून झोडून नुसत्या तुराट्या. काय राहिलं खाली आता? ना शेंगा न पाला, नुसत्या तुराट्या. याला झोडणं म्हणावं. यम देवाला विसरल्यावर मारतोही, तोडतोही आणि झोडतोही. जाणतात तुकोबारा देवा, तुझा विसरण व्हावा हे दान दे. आणि असं दान जर आमच्या पदरात घातलं तर आम्ही काय करू? गुण गाईना गुण गाईना गुणानुवाद मोठ्या आवडीनं गाईल. महाराज गुण गायचे तर देवाचेच गायचे, कारण देव गुणी आहे. देव हा गुणी आहे. सगळ्या गुणानं सकळ गुणे संपन्न एक भगवंतची जाण. सगळ्या गुणानं संपन्न पर देव गुणी आहे ना, आपण अवगुणी. देव गुणी आहे. गुणी
जो आहे त्याचं वर्णन करावं, देवाचंच गावं महाराज. काय कमी केलं होतं ना आपल्याला, काय कमी केलं? सगळं देणार आहे, सगळं चांगलं. जगाकडं आपण पाहतो पण जगाच्या कारणाचा विचार करत नाही, कार्याचा विचार आहे फक्त सगळ्या. हे असं आहे, हे तसं आहे, पण याच्या मागचं कारण जो परमात्मा नेमकं त्याला विसरतो आपण, त्याला विसरतो. मगाशी यांनी सांगितलं, जेने हा जीव दिला दान तयाचे करेण चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. त्याचे गुण गाऊ आम्ही, त्याचे गुण गाऊ. तो गुणी आहे, गुण गाऊ. अनेक गुण आहेत महाराज. त्याला कधी गुणाचा सागर म्हटलंय, गुणाचा निधी म्हटलंय. निधी म्हणजे सागर, निधी म्हणजे देणगी नाही, निधी म्हणजे पावती नाही, निधी म्हणजे सागर. देव गुणाची निधी आहे, गुणाचा सागर आहे. गुण लावण्याची खान, कधी कधी खान म्हटलंय. अशा अनेक गुणानं संपन्न असणारा प्रमुख 6 गुण, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंत चिजान विस्तार करत नाही, वेळेची मर्यादा. या गुणाचं आम्ही वर्णन करू, गाऊ. कसं? आवडीने. आवड असावी, आवड. सवड वेगळी ना आवड वेगळी. आवड अशी आहे, एखाद्या गोष्टीचा कितीही भोग घ्या, पोट भरत नाही, त्याला आवड म्हणा. पुन्हा 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 पुढता पुढती आस, सेवा विहे विटे ऐसे सुख, नोहे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवा ही पुन्हा पुन्हा. ती आवड अशी होती की अनावर असते, अनावर. ज्याला काळ, वेळ, वय, देश काही नसतं, काही नसतं. देवाचे गुण गाण्याकरता महाराज म्हणतात काय 7 ते 9, 9 ते 11. छे, रात्र न कळे, दिवस न कळे. ती आवड आम्हाला गप्प बसू देते का? अरे हे अनावर आवड. की सभी लाईने व्यस्त है. एकच लाईन चालला, आता 10-15 मिनिटं राहिले आपल्याकडे. पर हे अनावर, ही अनावर आहे आवड, गप्प बसू देत नाही. देवाच्या बाबतीत 2 गोष्टी आहेत, ऐका. एक परमात्म्याचं रूप आणि परमात्म्याचे गुण. कितीही गा, पोट भरणार आहे का? 50 वर्ष झाली आपल्या सोहळ्याला. काय असतं, दरवर्षी देवाचे गुणच गातो. मग म्हणतो का आपण बास, आता बास, आता नाही, पुढच्या वर्षी पुन्हा सुरुवात. दरवर्षीचा अनुभव आहे, यावर्षी फार चांगलं झालं. दरवर्षी आपण असं म्हणतो. ही देवाचं रूप, त्याला कितीही पहा पोट भरत नाही, त्याचे कितीही गुण गा पोट भरत नाही. परमात्म्याचं रूप असं आहे, त्याला कितीही पहा महाराज. आषाढीला दर्शनाला जायचं, काही जणांचा अभ्यास असतो, एकादशीला दर्शन घ्यायचं, दशमीला लागतात, बारेला. दशमीचा पूर्ण दिवस 24 तास आणि एकादशीला जवळजवळ दुपारी 11-12 वाजता, म्हणजे जवळ 6 आणि हे 24, किती तास झाले? 30 तास पांडुरंगाच्या दर्शनाला लागली. 30 तासांनी पांडुरंगाच्या समोर तो आला. निदान 30 मिनिटं त्याला किती मिनिटं मिळतात? मिनिटं नाही, सेकंद. जेवढे तास मोजलेत तेवढे सेकंद, तेवढे जास्त होतील. 30 सेकंद ते पांडुरंगाला पाहण्याकरता किती खर्च घातले? 30 तास. म्हणतो का आता पुन्हा दर्शनाला येणार नाही?
पुढच्या वर्षी पुन्हा येतो महाराज. कितीही पहा देवाला पोट भरत नाही. तसं देवाचे गुण कितीही गा महाराज, पोटच भरत नाही. धानी ना पुरे गुण न्याहाळीता गुण गायीन आवडी. आणि हीच माझी जोडी. जोडी शब्दाचा अर्थ व्यवहारात म्हणतो ती जोडी नाही, बंड्याची आईन मी. ती जोडी नाही, जोडी म्हणजे मिळगत, जोडी म्हणजे लाभ. हाच आमच्या जीवनातला लाभ. मानवी देहात येऊन देवाला आठवणं हा सगळ्यात मोठा लाभ आहे महाराज. लाभ झाला तया संसारा येऊनी भगवंत ऋणी देव केला. की या लाभा पुढं बाकी सगळे लाभ शून्य. तुम्ही किती कमवलं, किती मिळवलं, कोणतं पद भोगलं, याला किंमत नाही. जीवनात येऊन देवाला किती आठवलं याला महत्व आहे. सगळं भोगलं आणि देवाला आठवलं नाही, सगळं शून्य. पण हा जो लाभ आहे याच्यापेक्षा तुका म्हणे आता लाभ नाही. यम लब्ध्वाचा परम लाभम मन्यन्ते नाधिकम तत यस्मिन स्थितो न दुःखेन गुरूंनापि विचारलं. त्याचा श्रेष्ठ लाभ आम्हाला प्राप्त झाला. आता याच्या पुढं न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा गुण गायीन आवडे. हेची माझी सर्व जोडी विठोबा. का संपदा नको? न लगे मुक्ती आणि संपदा का नको? ज्याला देवाला आठवायचं त्याला मोक्ष आणि संपत्ती स्वीकारून चालत नाही महाराज. मोक्ष हा देवाच्या आठवाला बाधक आहे आणि संपत्ती ही देवाच्या आठवाला बाधक आहे. कसा मोक्ष बाधक आहे? मोक्ष स्वीकारला की पुन्हा जन्म नाही. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. आणि मोक्ष स्वीकारला. मोक्ष म्हणजे काय? देवरूप होणं. देवहून देवाची भक्ती करता येत नसते. देवहून देवाला आठवता येत नाही. देवापासून वेगळं राहून देवाचा आठव. भोग घेण्याकरता भोग्य विषयापासून भोगता वेगळा लागतो. लक्ष द्या. पाणी पाण्याला पितं का कधी? झाडाची फळं झाड खातं का? जळ न खाती जळा. वृक्ष आपुलिया फळा भोगता तो निराळा. तेने गोडी निवडिली नाही देवा. अरे मुक्ती स्वीकारली की देवहून काय करायचं? देवापासून वेगळं राहून देवाच्या आठवात जो आनंद आहे तो देव होण्यात नाही. तू स्वामी मी सेवक उंच पद नीच एक. ऐसे करावे कौतुक नको करू खंडना देवा नको आम्हाला. मग तुझ्यापासून उलट ज्यांनी ज्यांनी मोक्ष स्वीकारले ते वरून बघतात. काय भाग्यवान आहेत म्हटले हे धारणगाव वीरची माणसं. काय भाग्यवान आहेत. देहाला येऊन 50 वर्ष परंपरा चालवतात. नित्य देवाचा आठव आहे. आम्हाला देवानं मुक्ती देऊन फसवलं फसवलं फसवलं. फसलो आम्ही. स्वर्गीचे अमर म्हणून देवा हा मोक्ष आम्हाला नको. याच्या करता हे पद आम्ही त्यागलं. आणि दुसरं असं आहे मोक्ष स्वीकारला की जन्म नाही. देवा तुझ्या आठवा करता आम्हाला जन्म आवश्यक. मागं जे जे जन्म घेतले प्रत्येक जन्मात तुला आठवलं. याही जन्मात आठव आहे. आणि पुढचा संकल्प काय आहे? घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी
करता आम्ही जन्माला येऊ. आणि जन्माला येऊ म्हणतात, मग जन्माला यायचं असेल तर मुक्ती स्वीकारून चालत नाही. न लगे मुक्ती न लगे संपदा. संपदा धन पैसा भरभराट ऐश्वर्य देणाऱ्या देव महाराज काय कमी आहे त्याच्यापाशी. नको म्हणतात तुकोबार. कोण नको म्हणणारा धनाला. ऐसा कोणी नाही जगा हे नावडे, कन्या पुत्र घोडे दारा धन आहे कोणी जगात असा. धनाला नाही म्हणणारा नको म्हणतात तुकोबाराय नको. मी नेहमी सांगतो छत्रपती राजे तुकोबारायांना नजराणा पाठवला होता. महाराजांनी मागितलाही नव्हता आणि तसं वातावरणही तयार केलं नव्हतं. काही माणसं घेत नाहीत पण वातावरण तयार करतात द्यायसारखं. तुकोबारायांनी घे मागणं लांब, वातावरण ही तयार. स्वतःहून राजांनी नजराणा दिलता. साधा नव्हता तो. जेवट्या छत्री घोडे अब्दागिरे इनामपत्र जहागिरी. साहेब ते जर तुकोबारांनी स्वीकारलं असतं ना, आमचे देहूचे जुने कीर्तनकार सांगत, देहू संस्थान बालाजीपेक्षा श्रीमंत झालं असतं. बालाजीपेक्षा. खरं सांगा तुकोबारांनी ते स्वीकारलं असतं तर आम्ही कीर्तन केली असती का? आम्ही हबप नाही, संस्थानिक झालो असतो. अरे ज्याला देवाचा आठव करायचा आहे त्याला धन मिळवून धनाकरता प्रयत्न चालत नाही. धन मिळवणाऱ्याला जाना त्या निश्चिंती देवनाय. शब्दाचा अर्थ वतनदारी करा. वृत्ती भूमी राज्य द्रव्य उपार्जन करतो, जाना त्या निश्चिंती देव नाही. त्याला देव निश्चित नाही. जाणतात तुकोबाराय न लगे संपदा. मोक्ष नको, संपदा नको. देवा तू ज्यांच्या संगतीत सतत आठवतो असा संत संग दे सदा. संताचा संग दे. कारण सत्संग हा भगवत कृपेनच प्राप्त होतो. महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश. महर्षी नारद म्हणतात संत संग दुर्लभ आहे, अगम्य आहे आणि अमोघ आहे. नुसता दुर्लभ नाही, अगम्य आहे आणि अमोघ आहे. केव्हा प्राप्त होतो? लभते पी तत्कृपाये. व त्यानं कृपा केली तर परी जग जेठी करुणा केली शक्य आहे. म्हणून देवा संताचा संग दे असं मागणी पत्र महाराजांनी देवा पुढे ठेवलं. ते आता सही करायचं. देव म्हटले महाराज तुम्ही मागताय पण याच्यामध्ये मोक्षाला नको म्हणता, कारण जन्म घ्यायचा आहे आणि जन्म घ्यायचा म्हटलं तर सोपं नाही महाराज. जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शन. त्रिविध दुःख ज्याच्या पोटात साठवलंय ते जन्म आणि मरण. अरे याला भिवून तर ऋषी मुनी मोक्षाला गेले ना. मुनी मुक्त झाले भेने. भयग्रस्त आहे महाराज. वेळेची मर्यादा आहे. जन्म मरण कसं भयग्रस्त आहे याचं चिंतन सांगितलं असतं. येण्याच्या आधी कशी भीती आहे, इथं आल्यावर कशी भीती आहे आणि जाताना कोणती भीती आहे. असा भयग्रस्त असणारा हा जन्म आणि मरण. तुकोबाराय म्हणतात आम्ही मागतो ते जर पूर्ण होत असेल तर खुशाल तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखाल खुशाल देवा जन्माला घाल. आम्ही भिनारे नाही. भय नाही जन्म घेता.
मोक्ष सुखा हनुला था तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. आम्हाला भीती नाही महाराज. का भीती नाही? आमचं चित्त नाममय सेवामय झाल्यामुळं गर्भवासी दुःख नाही. येता जाता येतानाही दुःख नाही आणि जातानाही दुःख नाही महाराज. दुःख नाही. हे जन्म आणि मरण आम्हाला स्वप्नाप्रमाणे मिथ्या वाटतात. खोटा. जन्म मृत्यू स्वप्नासारिखी आप त्या नदीसे पारिखे तुका म्हणे अखंड सुखे वाणी वदे मुखे प्रेमामृताचे. स्वप्नाप्रमाणे. स्वप्न खरंय का? एकाला स्वप्नामध्ये 10 कोटीची लॉटरी लागली. कमी सांगायचं नाही नाही, स्वप्नातच लागायची ना. 10 कोटीची लागली. आता ती लॉटरीचा निकाल पाहायला म्हणले आता तिकीट द्यायचं आणि पैसे घ्यायचे. गेला दाखवलं. अरे वा तुम्ही भाग्यवान विजेते म्हटले. घेऊन जावा पैसे. असे पैसे द्यायचे. तेवढ्यात बायकोन उठा 9 वाजले म्हणले. झोपलाय. खडबडून जागा झाला. डोक्याला हात लावला. काय झालं? उठल्या उठल्या डोक्याला हात लावायला. ती म्हटली तुला काय कळतं का? काय? अगं मला 10 कोटीची लॉटरी लागली आणि मी पैसे घेणार, तू झोपेतून उठवलं. ती त्याच्या पुढची हुशार होती. ती म्हणली तुम्हाला मी नेहमी सांगते पैसे आले की माझ्या ताब्यात देत जावं. ती काय म्हटली? तुम्हाला किती वेळा सांगितलं आल्या आल्या पैसे माझ्या ताब्यात देत जावा. आता हे खरं आहे का? हे खरं आहे का? हे जसं खोटं आहे तसं जन्म आणि मरण आम्हाला मिथ्या आहे म्हणून देवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे मनामध्ये कोणताही संकोच न वाटता आम्हाला जन्माला घाण गुण गाईन आवडी हीची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर कुंडली कवरदे प्रतिवर्षाप्रमाणे मी सुरुवातीलाच बोललो हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. 50 वर्षापूर्वी ज्या भावनेनं हा उत्सवाची धारणा झाली 50 वर्ष ती धारण करून धारण गावकरांनी वीराप्रमाणे 50 वर्ष. हे कोणाचंही नाही, त्याला गंभीर व्हावं लागतं. गंभीर होऊन परमार्थ करा. बरेच गंभीर आहे तिथं. म्हणजे गावच गंभीराच आहे ना. म्हणून म्हटलं मी हे कोणाचंही काम नाही महाराज. वीराप्रमाणे किती वर्ष? 50. भगवंताकडं एवढंच मागणं मागायचं आहे. जसा याचा सुवर्ण महोत्सव झाला तसा याचा अमृत महोत्सव व्हावा. तशी याची शताब्दी साजरी व्हावी आणि ती साजरी करण्याकरता परमात्म्यानं नित्य त्याचा आठव आम्हाला द्यावा. आमच्याकडून सेवा घ्यावी आणि त्या सेवेकरता बळ द्यावं, आरोग्य द्यावं, चांगली बुद्धी द्यावी हीच हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो. मी मंदिरात गेलं. अगदी जुनं मंदिर आहे. इमला, आमच्याकडे इमला म्हणतात का नाही? आमच्या फडावरचं एक गाव आहे कर्नाटकातलं. छोटंसं गाव आहे. त्यांची जुनी परंपरा आहे. 200-250 वर्षापूर्वी असंच मंदिर आहे महाराज. मला आत पाऊल ठेवल्या ठेवल्या त्या गावची आठवण आली. सेम असंच मंदिर आहे. फक्त मारुतीरायाची मूर्ती इथं तुम्ही शेंदूर लावलेली केसरी आहे, पण तिथं काळी आहे. एवढाच फरक आहे बस. बाकी मंदिर ही असं तसाच इमला, तसंच आतलं पटांगण. अगदी 50 वर्षापूर्वी असंच असेल ना मंदिर. त्यात काय बदल केला नाही ना तुम्ही? केला नाही, करूही नका. आता मंदिरं मोठी झाली पण कार्यक्रमच नाही राहिले. मंदिरं मोठी झाली, सगळं मोठं झालं पण सेवा राहिली नाही.
सेवा असावी, सेवा असावी. सेवेनं मोठं व्हावं. मंदिरं बांधून मोठं होता येत नसतं. देव केवढं मोठं मंदिर बांधलं हे पाहत नाही, सेवा किती करतो याला पाहतो. आणि तुम्ही त्या धारणेनंच सेवा करत आहात. मगाशी म्हटल्याप्रमाणे देवानं हे पुढचा अमृत महोत्सव आणि शताब्दी पाहण्याकरता आम्हाला चांगलं आरोग्य आयुर्मान द्यावं. आणि सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या आणि जलद चाल पुन्हा सामुदायिक होईल. एक जण पुढं म्हणा, बाकी सगळे मागं म्हणून शेवट चाल होऊन आपली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पण करू. तुकाराम.